किंवा नाही दिलं खासदारला होणार त्यासाठी मागतो तुम्ही देतात ना दादा जसं गेडाम साहेब आता कलेक्टर कुमार आशीर्वाद मी प्रत्येक बारीक आता मी एसपी ना पण प्रिव्हिलेज देऊ शकतो. एसपी कुणाला पाठवले देऊ शकतो पण मी का समजून घेतो नाही आई जे आले आहे इन्स्पेक्शन आपण त्याला नाही केलं पाहिजे. तुम्ही प्रत्येक गोष्ट नियम कायदा म्हटलं तर असं नाही मलाही कायदे मला मी प्रत्येक गोष्टीत कायद्याच्या एकदम टोकावर चलूनच तुम्ही जर ठरवणार असाल तर मग तुम्हालाही चालवलं आणि ते शक्य नाही. सर्व उघड उघड वाढायचं कुठं कायद्याचं राहिले आपण जी जिल्हा नियोजन समितीमध्ये ठराव घेतो बैठक करतो आणि त्या बैठकीला स्थगिती त्याला काय अर्थ आहे का कायद्याचं आहे राज्य आणि यानं काय होईल वातावरण खराब होईल. शेवटी तुम्हाला जिल्ह्याचा विकास साधायचा आहे तुम्हाला फक्त म्हणजे काय म्हणायचं अंतर्गत भांडणं काय वाद लावून रिकाम आणि इथं काही माणसं अशा मानसिकतेचे आहेत त्या मानसिकतेचे आम्ही नाही. आम्हाला काम करायचं मला अशाच पद्धतीनं पहिल्यांदा तुम्ही मला जनता दरबार घेण्यापासून रोखलं मी घेते जनता दरबार मग तुम्हाला त्रास झाला आता जिल्हा तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे. मी आता आपले किती तालुके झाले रे 2 झाले माझ्या आता सगळ्या तालुक्यात तुम्हाला बसावं लागणार आहे आणि 10-12 तास चालते तुम्हाला सगळं काम सोडून बसावं लागणार आणि नाही उठू देणार आता जे जनता दरबार मी तालुक्याच्या स्तरावर घेतो तालुक्याला जाऊन लोकांच्या अडचणी सोडून होतो. तुमचंच काम हात होईल ना कोणाचं होईल काम प्रशासनाच आहे. तुम्ही मला नियम दाखवला म्हणले की तुम्हाला घेता येईल ना ठीक आहे नाही मी तालुक्याला यादी घेतली आणि सांगा मग कलेक्टरला उत्तर द्या म्हटलं 8-10 तास कुणाला बसायची वेळ आली असं नका ना. तुम्ही कुणाचं किती ऐकावं कुणी किती सांगावं तुम्ही अधिकारी आहेत ना तुम्हाला तुम्ही म्हणजे इम्प्लिमेंटेशन तुम्हाला करायचं प्रत्येक गोष्टी तुम्ही असं करू नका. आणि मला ह्याचं काय आहे ते मला सांगा लिखी द्या तुम्ही तुमचं काय द्या तुम्ही काय आणि मला जो नियम दाखवचा त्या नियमानं तुम्हाला प्रत्येकाला वागावं लागेल. मी कुठलंच काम करू देणार नाही प्रत्येक गोष्ट नियमानं करावं लागेल एकही व्हायलेशन चालणार नाही. आता एसपीला असलो मी लगेच प्रिव्हिलेजची नोटीस देणार का आली नाही एसपी माझ्या बैठकीला एसपी का आले नाही मी देणार प्रिव्हिलेजची नोटीस. आता कलेक्टर साहेबाला सुद्धा लिहू शकतो बैठक कितीची होती आपली मी आलो किती वाजता मी किती वेळ बसतो इथं त्याचं पण प्रिव्हिलेज देऊ शकतो मी. तुम्ही 10 मिनिट लेट केलं मग असं नका नको मला तुम्ही कायदा दाखवायला ना. आणि तुम्ही एक माझी तुम्हाला नम्र विनंती आहे मी आमदार म्हणून पण प्रिव्हिलेज कमिटीवर काम केलं 2009 ते 14 मी 19 ते 14 खासदार म्हणून 19 ते 24 खासदार म्हणून पण प्रिव्हिलेज कमिटीवर काम केले. मला माझी प्रिव्हिलेज माहिती आहेत ना. तुम्ही मला जर असं करायला लागले तर मग मी तुम्हाला तुम्ही जर कोणाचा ऐकून विनाकारण जर पाय तर मला किती वेळ लागणार आहे अडवायला. प्रत्येक गोष्टीचे प्रिव्हिलेज होते कलेक्टर साहेब आताच होते आज दोघावर होते एसपीवर पण होते कलेक्टरवर पण होते आताच. मी समजून घ्यायला पाहिजे ना कुठंतरी नाही बाबा जिल्हाधिकारी साहेब मीटिंग मध्ये होते उलट मी काय म्हणलं ठीक आहे आपले तोपर्यंत बाकीची काम आपण आता एसपी साहेबाचा निरोप आला मी त्यांचंही समजून घेतलं समजून नाही आईचं इन्स्पेक्शन झालं ठीक आहे मी समजून घेतलं नाही का मी जसं तुम्हाला समजून घेतलं तसं तुम्ही मला समजून घ्यावं लागेल ना कुठेतरी. बरं मी काय माझा काय तास आहे माझा काय मोठेपणा आहे त्याच्या मला उलट येऊन इथं बसून काम करून घ्यावं लागेल 8 तास 10 तास बसावं लागेल. तुमचं नुकसान किंवा प्रशासनाचं नुकसान काय आहे मग का तुम्ही इश्यू करायला कुणाच तरी सांगण्यावर मला सांगणारा माणूस बी माहिती बघा तुम्ही ठरवा आणि तुम्ही आठवण द्या आणि प्रिव्हिलेज काय असते तुमच्या कुठल्या आय एस ऑफिसर आम्ही करणार साहेब तुम्ही मला सरळ मार्गात नाही जाऊ दे आणि रोज होते 100 बैठका घ्यायच्या आपल्याला रोज काम
5